आज हनुमान जयंती राज्यभरात देवळात मारुतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होतीये। भद्रा मारुती औरंगाबादकरांचं आराध्य दैवत आहे। औरंगाबादपासून 30 किलोमीटरवर असलेल्या खुलताबाद या गावात हे भव्य दिव्य मंदिर आहे। अगदी मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच एक वेगळा आनंद इथे आपल्याला मिळतो असं भाविक सांगतात। झोपलेला मारुती म्हणून औरंगाबादचा हा मारुती प्रसिद्ध आहे। आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावचं ग्रामदैवत श्री हनुमान आहे। हनुमान जयंतीच्या निमित्तानं ग्रामस्थ आणि महिलांनी एक दिवस आधीच पुरी तयार करण्याचं काम सुरू केलंय। हजारो पुऱ्या, 10 पोती कांद्याची चटणी आणि 15 मोठे जम्बो पिंप भरून गुळवणी हा खास महाप्रसादाचा बेत आहे। घराघरातील महिला या पुऱ्या लाटण्याच्या कामात मदत करतात, तर पुरुष मंडळी ते तळण्याचं काम करतात। पुणे जिल्ह्यातल्या या गोड आणि तिखट महाप्रसादाची चव चाखण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात। खानदेशचं कुलदैवत आणि महाराष्ट्रातलं 5वं शक्तीपीठ म्हणून धुळे शहरातल्या पांझरा नदीच्या किनारी असलेल्या आई एकविरा देवीच्या चैत्रोत्सवाला सुरुवात झाली। एकविरा देवीचा चैत्रोत्सव 10 दिवस चालतो। या दरम्यान या ठिकाणी अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात। यात्रेच्या पहिल्याच दिवशी 1 लाख भाविकांनी देवीचं दर्शन घेतलं। चैत्रोत्सवासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक धुळ्यात येतात। नवभांडवलवादाशी लढा देताना संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल या विश्वासावर संत नामदेवांच्या कर्मभूमीत 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली। टाळ, मृदुंग आणि भांगड्याच्या सुरात पंजाबमध्ये घुमानमध्ये मराठी साहित्य संमेलनाचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला। या सोहळ्याला पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्थिती लावली। केंद्रीय भूसंपादन कायदा संसदेत संमत होण्याआधीच महाराष्ट्रात या वादग्रस्त कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारनं गेल्या 13 मार्च रोजी या कायद्याची अधिसूचना जारी करून अंमलबजावणी सुरू केली आहे। शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी संपादित करण्यात एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार नारायण राणे यांच्यावर सडकून टीका केली। वांद्र्यात झालेल्या निवडणूक प्रचार सभेत ओवैसी बोलत होते। नारायण राणेंनी श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल नाकारला होता, अशा राणेंना तुम्ही मत देणार का, असा सवाल त्यांनी मतदारांना केला। तर उद्धव ठाकरेंवरही ओवैसींनी विखारी टीका केली। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहाचं प्रशासन झोपलंय की काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे। काही दिवसांपूर्वी याच कारागृहातून 5 अट्टल गुंड पळालेत। आता याच कारागृहातल्या कैद्यांच्या हाती मोबाईल फोन असल्याचं उघड झालंय। या मोबाईल फोनच्या माध्यमातून कैद्यांनी शूट केलेला व्हिडिओ झी मीडियाच्या हाती लागलाय। या व्हिडिओमध्ये कैदी बराकीत पत्ते खेळताना, बोलताना, सहजपणे वावरताना दिसतायत। भटक्या कुत्र्यांनी सध्या उच्छाद मांडलाय, त्याचा अनुभव खुद्द आमदार महादेव जानकरांनाही आला। गोरेगाव नागरी निवारा इथे विधान परिषदेचे आमदार महादेव जानकर यांच्यावर कुत्र्यानं हल्ला केला, त्यात ते किरकोळ जखमी झाले। भटका कुत्रा चावल्यावर उपयोगी पडेल अशी लसही उपलब्ध नाही, याचा अनुभव जानकरांना आला। विधानसभेत कुत्र्यांच्या दहशतीवर 2 दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी मांडली होती। तर बदलापूरमध्ये कुत्र्यांनी एका 5 वर्षाच्या मुलावर हल्ला केलाय। 2 भटक्या कुत्र्यांनी या मुलाच्या हातापायांना चावे घेतले। प्रसन्न शेलार असे या मुलाचं नाव असून कुत्र्यांच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झालाय। आईसोबत आत्याकडे जात असताना हा प्रकार घडला। बदलापूर स्टेशन जवळच हा प्रकार घडल्यानं खळबळ बसते। त्याच्या हातापायाचे कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडलेत। प्रसन्नच्या आईनं कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र कुत्रे त्याला सोडत नव्हते। नाशिक शहरात बांधकाम जोमानं सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी जुने वाडे, जुन्या इमारती पाडून त्या ठिकाणी नव्या इमारती बांधल्या जात आहेत। त्यातच नाशिककर शहरात डेब्रिजच्या समस्येनं त्रस्त आहे। शहरातील बहुतांश रस्त्याच्या कडेला विटा, माती, दगड टाकून शहराचं विद्रुपीकरण सुरू झालंय। त्याचबरोबर कचरा, डास वाढतायत। रोगराईला आमंत्रण मिळत असल्यानं या समस्येतून सुटका मिळावी अशी मागणी नाशिककर करत आहेत। 1 एप्रिलच्या दिवशी एकमेकांना एप्रिल फूल बनवण्याचा आनंद प्रत्येकानं जवळपास लुटला असेल, पण मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी मात्र एक वेगळा आदर्श निर्माण केला। एप्रिल फूल करण्याबरोबरच स्वच्छतेचा संदेश देऊन त्यांनी तरुणाईच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं। राज्य सरकारनं पुणे शहराचा विकास आराखडा महापालिकेकडून काढून स्वतःच्या ताब्यात घेतल्यामुळे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं। बापटांच्या घरासमोर लाक्षणिक उपोषण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेनं राज्य सरकारचा निषेध केला। विकास आराखडा ताब्यात घेण्याच्या राज्य सरकारच्या कृतीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र आले।
गीतेमध्ये जीवनाचं सार सामावलेलं आहे असं हिंदू धर्मीय मानतात. मात्र गीतेचं तत्वज्ञान विशिष्ट धर्मापुरतं मर्यादित नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. इस्कॉनच्या वतीनं अलीकडेच गीतेवर आधारित गीता चॅम्पियन्स लीग अशी लेखी स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आली. या परीक्षेत मीरा रोडला राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुस्लिम मुलीनं चक्क पहिला नंबर पटकावला. मरियम सिद्दीकी असं तिचं नाव असून ती कॉस्मोपॉलिटन हायस्कूलमध्ये 6व्या इयत्तेत शिकतेय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात निषेध करण्यात आला. भाकपच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत भर उन्हात मोर्चा काढून आत्मक्लेश सत्याग्रह आंदोलन केलं. कॉम्रेड पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर 2 महिन्यांपूर्वी अज्ञातांनी हल्ला केला होता. त्यात पानसरेंचा मृत्यू झाला. 1 एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली. मात्र त्यानंतर 2च दिवसात पोलिसांनी तब्बल 4.5 लाखांची दारू जप्त केली आहे. 2 दिवसात अवैध दारू विक्रीच्या तब्बल 29 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे, तर 25 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शहरातल्या मेजर स्टोअर्स गेट परिसरात दारू जप्तीची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. मुंबई परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त तसंच जळगावचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक एस जयकुमार यांच्या विरोधात जळगाव जिल्हा सत्र न्यायालयानं 29 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचं समन्स काढलंय. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयानं हे आदेश दिले. मुंबईत एका भामट्यानं 1 नव्हे 2 नव्हे तर 13 लाख रुपयांचे कॅमेरे भाड्यानं घेतले आणि पोबारा केला. पण सायन पोलिसांनी या भामट्याला हिमाचल प्रदेशातून अटक करून मुंबईत आणलंय. डिस्कव्हरी चॅनलचा पत्रकार भासवून मिलिंद भट्ट या भामट्यानं सायनमधील शौकत अजमतुल्ला खान यांना फसवलं होतं. काँग्रेसनं राष्ट्रवादीसोबत आघाडी करू नये या मागणीसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच काँग्रेस कार्यालयाला टाळं ठोकलं. राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्यास पक्षाला तोटा होऊ शकतो. त्याचबरोबर काँग्रेसचे काही स्थानिक पदाधिकारी पक्षविरोधी कारवाया करत सेना भाजपला मदत करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. या संदर्भात बैठकही झाली होती. त्यातही राष्ट्रवादीसह जाऊ नये अशीच भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडली आहे. ठाणे शहराची ओळख सध्या गुन्ह्यांचं शहर अशी उलगली आहे. 2011 साली ठाणे शहरात बलात्काराचे 79 गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवले गेले होते. 2014 मध्ये हाच आकडा 215 झाला. म्हणजे जवळपास 4 वर्षात गुन्ह्यामध्ये तिप्पट वाढ झाली. बलात्काराच्या एकूण प्रकरणांमधल्या 60% गुन्ह्यांमधल्या पीडिता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आहेत. ठाण्यात वर्षागणिक बलात्काराच्या गुन्ह्यात कशी वाढ होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही महिने उच्छाद मांडणाऱ्या सोनसाखळी आणि दागिने चोरांना पोलिसांनी अखेर जेरबंद केलंय. ही टोळी कोणा भुरट्या चोरांची नाही तर पदवीधर असलेल्या या टोळीतले साथीदार प्रतिष्ठित घरातले. 21 वर्षांचा अभिजित मांजरेकर आणि 22शीतले अमित वाळके आणि अक्षय वेलणकर अशी या 3 आरोपींची नाव आहेत. यातला अभिजित LLBच्या पहिल्या वर्गाचा विद्यार्थी आहे, अमित पदवीधर आहे तर अक्षय सिव्हिल इंजिनियर आहे. घरगुती वादातून नागपूरच्या एका उच्चशिक्षित दाम्पत्यानं आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विशीतल्या पती-पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पती-पत्नीनं आत्महत्या केल्यावर आता त्यांच्या 2.5 वर्षाच्या मुलीच्या भविष्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूरच्या या सोफी प्लाझा इमारतीत दोनाडकर कुटुंब राहत होतं. 28 वर्षांच्या नौशादचं औषधाचं दुकान होतं तर 24 वर्षांची पत्नी रोहिणी LLMचं शिक्षण घेत होती. धावत्या रेल्वेतून तरुणाला परप्रांतीयाने फेकून दिल्याची घटना जळगावमधल्या धरणगाव चावलखेडा रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. भूषण भदाणे हा तरुण गांधीधाम-पुरी एक्सप्रेसमधून अमळनेरहून जळगावला जात होता. डब्यात जागा नसल्यानं दारात बसून तो मोबाईल हाताळत होता. त्याचवेळी 2-3 परप्रांतीय तरुणांनी त्याच्याकडे मोबाईलची मागणी केली. त्याला भूषणनं नकार दिला. यावरून या तिघांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी भूषण भदाणेला धावत्या गाडीतून फेकून दिले. पुतण्याच्या साखरपुड्यासाठी अकोला इथे जाणाऱ्या ह्युंडाई i20 गाडीला भीषण अपघात झालाय. या अपघातात गाडीमधील 3 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर तालुक्यातील वाघुळ गावाजवळ हा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगत असलेल्या हेअर सलूनमध्ये घुसली. दत्तात्रय घोंगडे, श्रीकृष्ण घोंगडे आणि भागवत गीते अशी मृतांची नावं आहेत. अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाचे नातेवाईक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांमध्ये हाणामारी झाली. वैद्यकीय महाविद्यालयात रात्री 2 वाजेपर्यंत तब्बल 3 तास हा राडा सुरू होता. गांधीग्रामचे रहिवासी प्रकाश आढाऊ यांचा अपघात झाला होता. त्यांना तातडीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या 125 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये मेडिकलच्या 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.